नमस्कार मित्रांनो, स्टोडिक्स निखिल चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तुम्ही जर आरआरबी म्हणजे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डची तयारी करत असाल आणि तुम्हाला कळत नसेल की कुठून सुरुवात करावी, काय अभ्यास करावा, किती वेळ लागेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। कारण आज मी तुम्हाला आरआरबीची संपूर्ण कंप्लीट रोडमॅप देणार आहे, सुरुवातीपासून ते सिलेक्शनपर्यंत। तर मित्रांनो, सगळ्यात आधी थोडक्यात सांगतो की आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय बघणार आहोत। आरआरबी म्हणजे नक्की काय आणि कोणकोणत्या पोस्ट्स असतात, एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, एक्झाम पॅटर्न आणि सिलेबस, महिनावार स्टडी प्लॅन, कोणती बुक्स आणि फ्री रिसोर्सेस वापरायची, आणि शेवटी काही कॉमन मिस्टेक्स ज्या टाळायला हव्यात। चला तर सुरुवात करूया। आरआरबी म्हणजे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड। भारतीय रेल्वेमध्ये विविध पदांसाठी भरती करणारी ही संस्था आहे। आरआरबी अंतर्गत मुख्यतः 3 मोठ्या भरत्या येतात। पहिली आहे आरआरबी ग्रुप डी, यामध्ये पॉइंट्समॅन, ट्रॅक मेंटेनर, हेल्पर, असिस्टंट अशा पदांचा समावेश होतो। ही पोस्ट 10वी पास विद्यार्थ्यांसाठी असते। ग्रुप डी साठी पुरुष उमेदवारांना ठराविक वजन उचलून ठराविक अंतर चालावं लागतं आणि महिलांसाठीही वेगळी शारीरिक चाचणी असते। दुसरी आहे आरआरबी एनटीपीसी म्हणजे नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज। यामध्ये क्लर्क, स्टेशन मास्टर, गुड्स ट्रेन मॅनेजर, ज्युनियर अकाउंटंट अशा पदांचा समावेश होतो। ही पोस्ट ग्रॅज्युएट आणि 12वी पास दोन्हीसाठी वेगवेगळी असते। तिसरी आहे आरआरबी एएलपी टेक्निशियन म्हणजे असिस्टंट लोको पायलट आणि टेक्निशियन। यासाठी ITI किंवा डिप्लोमा लागतो। तर मित्रांनो, तुम्ही सगळ्यात आधी हे ठरवा की तुम्ही कोणत्या पोस्टसाठी एलिजिबल आहात, कारण त्यानुसारच आपली तयारी ठरणार आहे। आता बघूया एलिजिबिलिटी। वयोमर्यादा साधारण 18 ते 33 वर्षे, पोस्टनुसार बदलते आणि रिझर्व्ड कॅटेगरीला वयात सूट मिळते। शिक्षण ग्रुप डी साठी 10वी पास, एनटीपीसी साठी 12वी किंवा ग्रॅज्युएट, ALP साठी ITI डिप्लोमा। मित्रांनो, अचूक आणि अपडेटेड एलिजिबिलिटी क्रायटेरियासाठी नेहमी आरआरबीची ऑफिशियल वेबसाईट indianrailways.go.in ची लिंक किंवा संबंधित झोनची आरआरबी वेबसाईट चेक करा, कारण दरवर्षी यामध्ये थोडे बदल होऊ शकतात। आता सगळ्यात महत्त्वाचा भाग, एक्झाम पॅटर्न। आरआरबी परीक्षा साधारण 3 टप्प्यांमध्ये होते। पहिला टप्पा CBT1 कम्प्युटर बेस्ड टेस्ट, यामध्ये 4 विषय असतात: मॅथमॅटिक्स, जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग, जनरल सायन्स आणि जनरल अवेअरनेस करंट अफेअर्स। साधारण 100 प्रश्न असतात आणि वेळ 90 मिनिटे असते। दुसरा टप्पा CBT2, हा टप्पा फक्त काही पोस्टसाठी असतो आणि यामध्ये अधिक ॲडव्हान्स लेव्हलचे प्रश्न विचारले जातात। तिसरा टप्पा फिजिकल एफिशियन्सी टेस्ट P8 आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, काही पोस्टसाठी शारीरिक चाचणी सुद्धा असते। चला आता सिलेबस सविस्तर बघूया। मॅथमॅटिक्समध्ये येतं नंबर सिस्टम, पर्सेंटेज, प्रॉफिट लॉस, टाइम स्पीड डिस्टन्स, सिंपल कंपाऊंड इंटरेस्ट, अल्जिब्रा, जिओमेट्री आणि ट्रिगोनॉमेट्रीचे बेसिक कॉन्सेप्ट्स। रिझनिंगमध्ये येतं एनालॉजी, कोडिंग, डिकोडिंग, सिरीज, पझल, ब्लड रिलेशन्स, डायरेक्शन सेन्स, सिलोजिझम। जनरल सायन्समध्ये येतं फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीचे 10वी पर्यंतचे बेसिक कॉन्सेप्ट्स। जनरल अवेअरनेसमध्ये येतं करंट अफेअर्स, इंडियन हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रेल्वेशी संबंधित सामान्य ज्ञान। मित्रांनो, या चॅनलवर मी या प्रत्येक विषयाचे स्वतंत्र व्हिडिओ बनवणार आहे, त्यामुळे चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला विषयवार सगळे व्हिडिओ मिळतील। आता बघूया की तुम्ही तयारी कशी प्लॅन करावी। समजा तुमच्याकडे 6 महिने आहेत। पहिला 2रा महिना बेसिक्स क्लिअर करा, प्रत्येक विषयाचे फाउंडेशन कॉन्सेप्ट शिका। मॅथ आणि रिझनिंगला जास्त वेळ द्या, कारण यात प्रॅक्टिस लागते। 3रा-4था महिना प्रिव्हियस इयर क्वेश्चन सोडवायला सुरुवात करा। टॉपिक वाईज प्रॅक्टिस करा आणि जिथे वीक आहात तिथे जास्त वेळ द्या। आरआरबीमध्ये अनेकदा प्रश्नांची पद्धत सारखी असते, त्यामुळे PYQ सोडवणं हे सिलेक्शनसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे। 5वा महिना फुल लेंथ मॉक टेस्ट्स सोडवा। वेळेचं व्यवस्थापन, टाइम मॅनेजमेंट प्रॅक्टिस करा। 6वा महिना रिव्हिजन करा। नवीन काही शिकू नका, फक्त जे शिकलात ते पक्क करा आणि जास्तीत जास्त मॉक टेस्ट्स द्या। प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/3 गुण वजा होतात, त्यामुळे अंदाजाने उत्तरं देण्यापेक्षा स्मार्ट अटेम्प्ट करा। मित्रांनो, तुम्हाला पैसे खर्च करायची गरज नाही। आपल्या चॅनलवर मी प्रत्येक टॉपिकचे फ्री PDF नोट्स देणार आहे। डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळेल। वीकली करंट अफेअर्सचे व्हिडिओ बनवणार आहे, फ्री मॉक टेस्ट सुद्धा देणार आहे। याशिवाय आरआरबीची ऑफिशियल वेबसाईट आणि प्रिव्हियस इयर पेपर सुद्धा तुम्ही फ्रीमध्ये मिळवू शकता। आता शेवटी काही कॉमन मिस्टेक्स ज्या कॅन्डिडेट्स करतात, फक्त एकाच विषयावर लक्ष देणे, सगळे विषय समान वेळ देऊन तयार करा। करंट अफेअर्स इग्नोर करणे, हे रोज बघणं गरजेचं आहे। मॉक टेस्ट उशिरा सुरू करणे, सुरुवातीपासूनच थोडे मॉक टेस्ट्स द्या। रिव्हिजन न करणे, नवीन गोष्टी शिकत राहणे, पण जुनं विसरणे ही सगळ्यात मोठी चूक आहे। तर मित्रांनो, ही होती आरआरबीची कंप्लीट रोडमॅप। स्टडिक्स निखिल या चॅनलवर मी रोज नवीन व्हिडिओ टाकणार आहे। मॅथ, रिझनिंग, GK, करंट अफेअर्स सगळं फ्रीमध्ये।
कारण आमचं मिशन आहे स्मार्ट पढाई रोज थोडीशी. तुम्ही कोणत्या पोस्टसाठी तयारी करत आहात ते खाली कॉमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, स्टुडिक्स निखिल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे पुढचा व्हिडिओ तुम्हाला वेळेवर मिळेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्मार्ट पढाई रोज थोडीशी करत रहा. जय हिंद, धन्यवाद.